अण्णाभाऊच्या लेखणीचा अभिप्रेत असलेला समाज आज गेली 2 आठवड्यापासून मी शोधत होतो. म्हणून आपण पाहिलं असेल, चलवादे असेल, वाल्मिकी असतील, तुमचे मादिगा असतील, हे देखील यांना देखील बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे काय आहेत हे कळाले पाहिजेत. कारण त्यांचं आणि आमचं रक्त एकच आहे. परंतु सध्याचा काळ शिक्षणाचा एक पगडा पाहता आज त्यांनाही गरज आहे. म्हणून आज हे लोक मोठ्या संख्येनं आज आपल्या अण्णाभाऊचा समाज कमी आहे, परंतु बाहेरचा समाज आपल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांनी आपले जे आपल्याला महान लेखक लाभले, जे विश्वास पाटील, की त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यांनी जे अण्णाभाऊ मांडले, ते अतिशय एक वेगळ्या पद्धतीचे अण्णाभाऊ त्यांनी मांडले आणि लोकांना फार आवडलं. पण भले आपल्या कार्यक्रमाला संख्या कमी होती, काय गर्दी नसली तर हे सगळे दर्दी होते की ज्यांना अण्णाभाऊवरती प्रेम होतं. म्हणून आज आपल्या कार्यक्रमाला मुंबई झालं, वेस्टर्न साईड झालं, बांद्रा झालं, इथून कार्यकर्ते, नांदेड झालं, इथून कार्यकर्ते आपल्या स्नेहबंधनच्या प्रेमापोटी, आमच्या कार्यापोटी. कारण आमचा एकच वाक्य आहे की संस्थेचं किंवा फाउंडेशनचं कुठलंही काम ब्रेन अँड पेन, जे बाबासाहेबांनी आम्हाला जे वाक्य दिलं होतं त्याच्याशिवाय क्रांती होऊ शकत नाही. रस्त्यावर उतरून नारे देऊन किंवा मारझोड करून त्यापेक्षा तुम्ही स्वतःला सबलीकरण करा, शिक्षणाच्या वाटेने जा, प्रबोधनकार विचार मांडा. हे आमच्या स्नेहबंधनचं पुढचं पाऊल असेल. आणि याच्यापेक्षाही आम्ही याच्यापुढे भविष्यात असे समाजोपयोगी आणि मुलांना MPSC UPSC असे जे कोर्सेस आहेत, मार्गदर्शन आहेत, तेही आमच्या या स्नेहबंधनच्या आमच्या ध्येय धोरणामध्ये आहेत. त्यानंतर मेडिकल कुणाला हेल्प असेल, शैक्षणिक हेल्प असेल, मी माझ्या भाषणात सांगितलंच त्याप्रमाणे त्याच्यावरही आम्ही काम करणार आहोत. कारण तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्र शासनाच्या तरतुदी काय हे माहीत नाही. त्याच्यामध्ये कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आज या स्नेहबंधनच्या माध्यमातून आज आम्ही हा कार्यक्रमाचा आज पहिला मुहूर्त आणि विशेष म्हणजे आम्हाला चांगले वक्ते लाभले, लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि विशेष सगळ्यात सांगतो की सर्व समाजाच्या लोकांनी अण्णाभाऊच्या जयंतीला केवळ मातंग समाजच गर्दी करतो असं नाही, तर आज आम्ही उलटं चित्र करून दाखवलं